प्रभूला धन्यवाद। जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला अडचणी, संकट आणि बऱ्याचशा चढ उतारांना सामोरं जावं लागतं। आणि बऱ्याचदा ज्या वेळेस आम्हाला अडचणींमधून कधी उत्तर सापडत नाही, लहान सहान अडचणी असतील, इतरांच्या मदतीने आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अडचणींमधून किंवा त्या संकटातून, त्या आलेल्या सर्व प्रकारच्या वाईटातून कसं बाहेर निघता येईल आणि आपलं जीवन कसं आशीर्वादित होईल याकडे आपण लक्ष देतो। पण कधी असं होतं की एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जगातून उत्तर मिळतच नाही आणि सगळेच जण आपल्याला एक गोष्ट सांगतात, आता सगळं काही देवाच्या हाती आहे। आणि ज्यावेळेस आपल्याला कळतं की हा मुलगा बदलणं आता माणसाच्या हाती राहिलेलं नाही, हे देवाच्या हाती आहे। हा आजार बरं करणं आता कोणत्या मनुष्याच्या हाती नाही, आता देवाच्या हाती आहे। ज्या वेळेस एखादी समस्या आपल्याला फार कठीण वाटते, त्यावेळेस आमचं मन आमच्या देवाकडे आकर्षित होतं आणि त्याशिवाय ते राहत नाही। आणि मग ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे आमचं नेत्र लावतो, आमचं लक्ष देवाकडे केंद्रित करतो, त्यावेळेस प्रार्थनेच्या द्वारे आमच्या विनंत्या आम्ही देवाला कळवत असतो। किती लोक आमेन म्हणतील? बरं, देवाला तुम्ही प्रार्थना विनंती कळवता, पण ती कळवत असताना बऱ्याचदा उत्तरं मिळतात आणि कधी कधी उत्तरं मिळत नाहीत। मी काय म्हटलं, तुम्ही प्रार्थना करता, अनेक वेळा तुम्हाला उत्तरं मिळतात, पण कधी असं पण होतं की देवा मी तर 10 वर्ष झाले प्रार्थना करत आहे, मी 20 वर्ष झाले प्रार्थना करत आहे, पण माझ्या प्रार्थनेची मला उत्तरं मिळत नाहीत। आणि आज एक गोष्ट तुम्हाला अशी सांगून जाणार आहे की तुम्ही इथं गुडघे टेकाल आणि तिथं स्वर्ग उघडला जाईल। तुम्ही इथं प्रार्थना कराल आणि स्वर्गीचा देव तुम्हाला उत्तर देईल। देवाच्या प्रिय लोकांनो, प्रार्थना करीत असताना मनात शंका कुशंका येतात। मी जे मागतोय ते देव देऊ शकतो का? मी जे मागतोय ते मी बरोबर मागतोय का? मी जे मागतोय ते मिळेल की नाही मिळेल? त्याच्यामुळे प्रार्थनांची उत्तरं मिळत नाहीत। ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता आणि ती प्रार्थना करत असताना तुम्हाला खात्री असते, मी प्रार्थना जगातील माणसाकडे करत नाही, मरणाऱ्या लोकांकडे करत नाही, मी मेलेल्यांकडे करत नाही, मी जिवंत देवाच्या चरणी आलो आहे, मी देवाकडे मागत आहे आणि माझा विश्वास आहे की स्वर्गीचा देव माझ्या प्रार्थनांची उत्तरं मला देणार आहे। बस तुमची खात्री, त्याच्यातच तुमचं उत्तर आलेलं आहे। जेव्हा तुम्हाला गॅरंटी आहे, जेव्हा तुम्हाला खात्री आहे की माझी प्रार्थना देवापुढे सादर केली जात आहे, मागायचे तर 50 आणि 100 रुपये मागू नका आज रात्री। आवाज येतोय का शेवटपर्यंत? भिकाऱ्यासारखं देवाकडे येऊ नका। तो म्हणतो राष्ट्र वतना दाखल माग, म्हणजे मी तुला देणार आहे। मागायचं तर अशा गोष्टी मागा ज्या तुमच्या शक्तीच्या पलीकडे आहेत। मागायचं तर असं मागा की ज्याची उत्तरं जगामध्ये नाहीत, आणि मग तुम्हाला कळेल की ज्या देवाला तुम्ही हाक मारली तो देव जिवंत परमेश्वर आहे। तो परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणारा देव आहे। आज प्रार्थना कशी करावी आणि त्या प्रार्थनेत आमचा कसा अतूट विश्वास असावा याकडे लक्ष केंद्रित करा। आज कुठलीही अडचण तुम्ही देवाकडे घेऊन आलेले असाल, कदाचित काही जीवनातल्या समस्या घेऊन आलेल्या असेल, अगदी ना सगळं छान चाललेलं असतं, घर दार लेकरं बाळ परिवार सगळं एकदम छान चाललेलं असतं। अचानक एक दिवस येतो, काहीतरी अचानक कानावरती काहीतरी नकारात्मक बातमी येते, माणूस तुटून जातो। मनात असं वाटतं की देवा माझ्याच पदरी का? मी प्रार्थनेला जातो, मी भजनांद्वारे तुझी स्तुती करतो, दर रविवारी मी चर्चला येतो, माझं जीवन आशीर्वादित आहे, सगळं चांगलं असताना हा आजार माझ्याकडे का आला, हे संकट माझ्याकडे आलं? आणि ह्यामुळं कधी कधी असं होतं की मन अगदी तुटून जातं। 4 लोकात गेलं तरी सगळे आनंदाने हसून खेळून बोलतात, पण ज्याच्या जीवनात संकट आहे त्याच्या जीवनावरचं हसू नाहीसं झालेलं असतं। आणि मग असं आपलं मन एखाद्याकडे मोकळं करावं ना, तर आजकाल असं झालंय की तुला असंच पाहिजे, कर्माची फळं भोगतोस तू, तुझ्यामुळं असं जा, तू असा वागलास म्हणून तुझ्या नशिबात आलंय, म्हणून तुझं असं झालंय, लोक तुमच्या अजून निंदा करतील।
तुमचं दुःख जर तुम्ही एखाद्या पुढे मांडाल, लोक कदाचित तुमची निंदा करतील, पण तो एक परमेश्वर आहे जो स्वर्गात विराजमान आहे. तुमच्या प्रार्थना ऐकून तो तुमची टवाळी करत नाही. तो म्हणतो, माझ्या लेकरा, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या प्रार्थनांची उत्तर देणारा देव आहे. हालेलुया. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस मार्क याचा 11वा अध्याय आणि 24व्या वचनाप्रमाणे आम्ही प्रार्थना करावी अशी प्रभू येशूची शिकवण आहे. मार्क 11वा अध्याय 24वं वचन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे. सगळ्यांनी म्हणा, मिळालेच आहे. रडक्यासारखी प्रार्थना करू नका. येशू, मी आजारी पडलोय, तुम्हाला बरं का नाही करत देवा, मी किती टेन्शन मध्ये, तुला समजत नाही का रे देवा? ही प्रार्थना बंद करा. आजारात म्हणा, मी बरा झालो आहे, माझ्या येशूने मला बरं केलं आहे. अकाउंट रिकामे झाले आणि खिशे रिकामे झाल्यावर म्हणा, मी धनवान आहे, मी आशीर्वादित आहे, माझा प्रभूचा हात माझ्या मस्तकावर आहे, माझं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरलेलं आहे, मी निराश होणार नाही, मी आनंद करणार, कारण माझा प्रभू माझी प्रार्थना ऐकणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस प्रार्थना कराल, कशी प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. कसा विश्वास धरा? मिळालेच आहे. एकदा काय झालं ना, की इस्रायल लोक रानावनातला प्रवास करत होते. आता तो प्रवास करत असताना मोशेला एका ठिकाणापर्यंत, नबो पर्वतापर्यंत देवबापाने आणलं. त्याचं तिकीट तेवढंच होतं, पुढचं तिकीट त्याच्याकडे नव्हतं. पुढचं तिकीट यहोशवाला दिलं होतं, म्हणजे पुढे जाण्याचा प्रवासाचा पूर्ण अधिकार यहोशवाला दिला होता. मोशेच्या जागी नूनाचा पुत्र यहोशवा याला परमेश्वराने निवडलं. आता यहोशवा लोकांचं मार्गदर्शन करून त्यांना पुढे घेऊन चाललेला आहे. आणि मग हे सगळे लाखो लोक निघाले, तेव्हा 6 लाख होते. अभ्यासकांच्या मते पोहोचत असताना 40 लाखांच्या वर त्यांचा आकडा गेला होता. आणि मग परमेश्वराने महान चमत्कार केला. आणि मग ज्यावेळेस हे लोक पुढे चालले, याजकांनी आपल्या खांद्यावर कराराचा कोश घेतला. सगळ्यांनी म्हणा, कराराचा कोश. कराराचा कोश आपल्या खांद्यावरती घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पुढे चालायचंय, पण त्यांच्या पुढे यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती. आपले मुलं बाळ, चिल्ले पिल्ले, सगळं सामान, हे ते सगळं लगेच त्यांचं घेऊन हा प्रवास पुढे करणं थोडं कठीणच होतं. परंतु याजकांच्या हिमतीची दाद दिली पाहिजे, की अशा या वाहणाऱ्या नदीत याजकांनी त्यांचं पहिलं पाऊल ठेवलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? असे धाडसी लोक देवाच्या राज्यात पाहिजेत. चर्च बांधायचंय, ते कसं बांधून होईल? पैसे येतील का? लोक देतील का? आम्हाला घेणं नाही, आमचा देव देणार या विश्वासाने पाऊल टाकलं, चर्च उभं आहे. देवाचं काम थांबू शकत नाही. थांबवायचं किती प्रयत्न केला तर देवाचं काम थांबू शकत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, याजकांनी खांद्यावर कराराचा कोश घेतला. पाऊल पुढे टाकताच यार्देनेचे 2 भाग झाले आणि सगळे इस्रायल लोक कोरड्या भूमीतून चालून गेले पुढं. एक बाजूला पाण्याची भिंत, दुसरीकडचं पाणी वाहून गेलं आणि सगळे लोक पलीकडे गेले. आता पलीकडे गेले तर एक शहर आहे, यरीहो. आता यरीहो नावाचं एक शहर आहे. त्या शहराला तटबंदी असं शहर म्हटलं होतं, कारण की सगळ्या बाजूंनी मोठ्या मोठ्या भव्य अशा भिंती त्या पूर्ण शहराच्या भोवती बांधल्या होत्या. आणि त्या भिंतींमुळं शहरात प्रवेश करणं अतिशय कठीण आणि अशक्य झालेलं होतं. मग आता या भिंती तोडायच्यात आणि ते शहर आपल्याला जिंकायचंय. कसं जाता येईल आतमध्ये? बुलडोजर नाही, फावडे नाही, कुदळ नाही, आपल्याकडे काही नाही. ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बोलो येशू मसीह की. म्हणून रडत बसू नका, माझ्याकडे काही नाही. ज्याला येशू मिळाला ना, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात कोणी नाही. ज्याला प्रभू मिळाला ना, ज्याला आत्मा मिळाला ना, देवाचा वास, तुम्हाला कशाची गरज नाही. आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. त्यांना माहित आहे आपल्याकडे काहीच नाही, पण आमच्याकडे देवाचं नाव आहे, आमच्या प्रभूचं नाव आहे. इस्रायल लोकांनी काय केलं? देवाच्या सांगण्यावरून 7 दिवस पूर्ण शहराला त्यांनी प्रदक्षिणा घातल्या. आणि 7व्या दिवशी त्यांनी काय केलं पहा, शहर जिंकायचंय. काय जिंकायचंय? कोणतं शहर?
क्या बात आहे, तुमचं लक्ष आहे त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. 6वा अध्याय यहोशवा 6 आणि 20 एक वचन आपण वाचू. जोशुआ चॅप्टर 6 वर्स 20. यहोशवा 6वा अध्याय 20वा वचन ऐका. तेव्हा लोकांनी जयघोष केला. जिंकल्यावर जयघोष करतात. जय म्हणजे विजय प्राप्त करणं. जयघोष कधी करतात? माणूस विजयी झाल्यानंतर जयघोष करतो. पोरगा 10वीला परीक्षा देऊन आला, पेढे वाटतो का? मनात धाकधूक, रिझल्टच्या दिवशी काय होईल. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या इस्रायल लोकांना या ठिकाणी परमेश्वराने काहीतरी प्रेरणा दिली. त्यांनी काय केलं? इस्रायल लोकांनी जयघोष केला. हे समजून घ्या, जयघोष केला. जयघोष हा केवळ विजयानंतर केला जातो, परंतु या ठिकाणी इस्रायल लोकांनी विजय मिळवण्याच्या आधी जयघोष केला. का? कारण त्यांना माहित आहे आता नाही पण नंतर आमचाच विजय होणार आहे. हालेलुया. यरीहो शहर जिंकण्याच्या आधी देवाच्या लोकांनी जयघोष केला. याचं कारण एकच, त्यांचा भरोसा त्यांच्या मनगटावर आणि त्यांच्या शक्तीवर नव्हता. त्यांचा भाव, त्यांचा भरवसा, त्यांची भिस्त त्यांच्या परात्पर देवावरती आहे. आणि त्यांना ठाऊक आहे यरीहोचे तट आज कोसळणार आहेत. हे शहर आम्ही जिंकणार आहोत. या ठिकाणी आमच्या देवाचं महान गौरव प्रकट होणार आहे. बोलो येशू मसीह की. इस्रायल लोकांनी जयघोष केला. इकडे भिंती बघितल्या मोठ्या मोठ्या, का एखाद्याचे पावर निघून जाते. आपले विश्वासणारे लोक, बाहेरच्यांना कधी बोलू मी, आपलेच लोक ऐकत नाहीत. अजून ऐकताय का नाही ऐकत आहेत? असं म्हणा, ऐकतो आम्ही पास्टर. देवाच्या प्रिय लोकांनो, थोडे संकट बघितले का तोंड उतरून जातात आपल्या लोकांची. घड्याळात किती वाजव, पण चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले असतात काही लोकांच्या. हस म्हटलं तरी हसता येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. काही लोकांना हसता येत नाही. समोर एखादा व्यक्ती दिसला तर त्यांना प्रेमाने बोलता येत नाही. काही लोक असं तोंड करून जातात. मला बघितलं असं तोंड करतात, मी असा फिरून त्याच्या पुढे जाऊन उभा राहतो. हॅलो, प्रेज द लॉर्ड. तोंड लपवायचा स्वभाव तुझा आहे, उजळ मातेने फिरायचा स्वभाव माझा आहे. तो माझ्या देवाने मला दिलाय. आज कोणाचं तोंड वाकडं झालं, आपण सरळच ठेवायचं. तुम्ही आनंदी आहेत का? प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, चेहरे उतरतात. काही लोकांचा पगार झाल्यावर चेहरे आनंदी असतात. असं ते मेसेज येतो पगार झाल्याचा. चिवचिव जर मोबाईल वाजला पगाराच्या दिवशी, आनंद गगनात मावेना असा प्रफुल्लित होतो. मग पहिले 10 दिवस एकदम गरम गरम. 1 तारीख ते 10 तारीख बोलत नाही तुम्ही, गरम गरम. 1 तारीख ते 10 तारीख गरम गरम. ओ ब्रदर कसे तुम्ही, ओ ताई कशात तुम्ही, पाळक साहेब प्रेज द लॉर्ड, सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. 11 तारीख आली का 11 ते 20 तारखेपर्यंत गरम नरम. पहिले 10 दिवस गरम गरम, पुढचे 10 दिवस गरम नरम, आणि शेवटचे 10 दिवस बेशरम. असलं तोंड उतरून चर्चला येणार. खिशात काय नाही माझ्या, मी काय करू? अरे तुझे खिसे रिकामे असले तरी तू आत्म्यात संपन्न आहेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुझ्या खिशात किती आहे त्याच्यावरून तुझी लायकी ठरत नसते. लक्ष देऊन ऐका. आमच्याकडे किती पैसा आहे त्याच्यावरती माणूस मोठा आणि लहान कोण हे ठरत नाही. माझं घर लहान आहे, माझा पगार कमी आहे, अरे पण तुझा देव तर मोठा आहे ना. तुझा महान सामर्थ्यवान देव तर तुझ्या पक्षाचा आहे ना. अरे स्वर्गाचं धन तुला मिळालंय. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कशाने कमी होता कामा नये. जयघोष करायला शिका प्रियांनो, जयघोष. इस्रायल लोकांनी यरीहोची भूमी काबीज करण्याच्या आधी जयघोष केला. विजय मिळण्याच्या आधीच नाचायला सुरुवात करा. हालेलुया. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला. सगळ्यांनी जोरात म्हणा हालेलुया. असा जयघोष केला. आणि तो जयघोष केल्यावर काय झालं? आणि तट जागच्या जागी कोसळला. इस्रायल लोकांनी जयघोष केला, त्यांच्या जयघोषाने जर तट खाली कोसळत असतील
तर आज आमच्या हालेलुयाच्या गजरानी पण कितीतरी तट खाली कोसळलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखाद्या रणांगणावरती उतरण्याआधी तुमच्यातला देवावरचा अतूट विश्वास पक्का केला पाहिजे. परीक्षेला जाताना लेकरांनो थरथर कापत जाऊ नका. तुम्हाला माहीत पाहिजे मी अभ्यास केला आणि माझ्या प्रभूला मी बरोबर घेऊन चाललोय. यश माझ्याच बरोबरचं आहे. देव मला यशस्वी करणार आहे. तुमच्या अभ्यासात, तुमच्या महत्त्वाच्या कामात तुम्ही काय जे करत असाल, नेहमी लक्षात ठेवा तुम्ही प्रभूला आपल्याबरोबर घेऊन चाललेले आहेत. या इस्रायल लोकांनी एवढा जयघोष केला की तट जागच्या जागी कोसळला. लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात सरळ चालत जाऊन ते हस्तगत केले. वेळच नाही लावला त्यांनी. तुमचं यश हे तुम्ही शहर हस्तगत केल्यावर ते यश नंतर मिळतं, त्याला यश आम्ही म्हणत नाही. ते शहर काबीज करण्याआधी जो जयघोष आहे तो महत्त्वाचा आहे. संकटात जे लोक देवाला धन्यवाद देऊ शकतात ते लोक आशीर्वादित आहेत. तुमच्याकडे पैसा आल्यावर तुम्ही देवाला धन्यवाद देता ते लोक कॉमन लोक मानतो आम्ही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तुमच्याकडे सगळ्या तुमच्या गरजेच्या गोष्टी आल्या, घर बांधलं म्हणून देवाला धन्यवाद, गाडी दिली म्हणून धन्यवाद, नोकरी लागली म्हणून धन्यवाद, देवाने असं केलं म्हणून धन्यवाद. हे लोक कसं सगळं झाल्याच्या नंतर धन्यवाद. पण काही लोकांना प्रवासाला निघायच्या आधी एसटीचं आधी बुकिंग करून ठेवतात. ऐकताय का तुम्ही? आधीच बुकिंग करतात. पाथर्डी डेपोत जाऊन पैसे देऊन मला ह्या तारखेला मुंबईला जायचं, माझं तिकीट द्या. ॲडव्हान्स बुकिंग जसं तुम्ही त्या एसटीचं करता, आज नंतर आशीर्वादाचा ॲडव्हान्स बुकिंग करायला सुरुवात करा. आजपासून देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करा. जे 2025 सालात माझ्या जीवनात तू आशीर्वाद देणार आहेस, त्या आशीर्वादांबद्दल आजपासून मी तुला धन्यवाद देत आहे. आजपासून मी तुझे उपकार मानत आहे. आजचा दिवस जयघोषाचा दिवस आहे. आमेन, हालेलुया. आज आम्हाला त्या विश्वासाने प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्या विश्वासाने, अतूट विश्वासाने, चमत्कार होण्याच्या आधी आमचा विश्वास पक्का असणं गरजेचं आहे. प्रार्थना करण्याच्या आधी आमचा विश्वास अतूट असणं गरजेचं आहे. एक देवाचे महान सेवक आहेत होते. काही लोकांचा माझ्या जीवनावरती फार पक्का असा प्रभाव पडलेला आहे. माझ्या बोलण्यात किंवा माझ्या विचारशक्तीवरती किंवा सगळ्या माझ्या लाईफवरती काही लोकांचा खूप चांगला पगडा पडलेला आहे. त्याच्यापैकी एक व्यक्तीचं नाव आहे स्मिथ विगलवर्स. एवढे सामर्थ्यवान सेवक होते. 27 मुर्दे उठवले होते त्यांनी. किती लोक आमेन म्हणतील? खतरनाक मॅन ऑफ गॉड. एकदम जबरदस्त, एकदम जबरदस्त, एकदम म्हणजे काय त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी. एक दिवशी रात्री घरात झोपले, त्यांच्या बेडवरती एका कोपऱ्यात बेड झोपले. मध्यरात्री आवाज कर कर कर. जाग आली, डोळे उघडले त्यांनी. इथला बेड तिकडच्या कोपऱ्यात नेऊन ठेवला. कुणी ठेवला? बघतायत तर सैतान. कोण होतं? सैतान. सैतानाने इकडचा बेड डायरेक्ट तिकडच्या कोपऱ्यात नेला. उठले म्हटले, ए तू आहेस वय, चल बेड परत तिथंच ठेवून दे. परत झोपले. सकाळी उठले ना, परत बेड पहिल्याच जागेवर होता. किती लोक आमेन म्हणतात? हालेलुया. तुम्हाला माहित नाही सैतान तुम्हाला किती घाबरतो. तुम्ही ऐकताय का चर्च? ज्यांना येशूच्या रक्ताने झाकलेलं आहे ना, ज्यांच्यामध्ये देवाच्या आत्म्याची आग भरलेली आहे ना, त्यांना सगळ्या सैतानी सत्तानी सगळी जगातल्या अडखळणांना धाक वाटतो. प्रियांनो, असा अभिषेक देवाने तुम्हाला केलेला आहे. आमेन. एक साक्ष मला सांगायची स्मिथ विगलवर्सची, लक्ष देऊन ऐका. स्मिथ विगलवर्स एक असे देवाचे महान सेवक. निरंतर ते सेवेत जात असताना एका घरी त्यांचे राहण्याची व्यवस्था व्हायची. काही लोक असतात खूप जिव्हाळ्याचे, प्रेमाचे. असं त्या सेवकाला पण जाण्याची संधी मिळाली तर तो कधी पण त्या घरी रात्री अपरात्री उशिरा जायचा. तिथं त्याला राहायची संधी मिळायची. परत दुसऱ्या दिवशी सकाळी सेवेला जायचा आणि परत तिथं तो सेवक परत मुक्कामासाठी यायचा. असं खूप वेळा व्हायचं. त्या घराचा जो मालक होता ना, त्याला दोन्ही पाय नव्हते. काय नव्हते त्याला? दोन्ही पाय नव्हते. एक दिवशी तो घराचा मालक आला, तुम्ही सगळीकडे प्रार्थनेला जाता, माझ्यासाठी पण प्रार्थना करा. ते म्हणे काय पाहिजे तुला, कशासाठी प्रार्थना करू? त्याने खाली बघितलं, पायच नाहीत मला. ते काहीच बोलले नाही, फक्त बघितलं. आता काय करायचं? स्मिथ विगलवर्स यांनी सांगितलं, मी आज मुक्कामाला तुझ्याच घरी आहे. उद्या सकाळी येताना सकाळी लवकर जा आणि स्वतःसाठी बूट विकत आण. काय?
अरे त्याला पायच नाहीत, तो पण ओशाळला बिचारा, पण हा सामर्थ्यवान सेवक आहे, काही होऊ शकतं. दुकानं उघडायच्या आधी हा अपंग माणूस ज्याला पाय नाही तो दुकानाच्या बाहेर जाऊन बसला. सगळ्यात पहिलं कस्टमर, दार उघडलं, दुकानदाराने बुटाचं दुकान आहे आणि ह्याच्याकडे बघतोय, काय घ्यायला आलाय? अरे ज्याला स्वतःला पाय नाही तो काय घ्यायला आलाय? बूट घ्यायला आलाय. पाहिजेत, कुणासाठी पाहिजेत, काय पाहिजे तुला? म्हणलं बूट दे 8 नंबरचे. किती लोक आमेन म्हणणार आहे त्या गोष्टीला? तुला 8 नंबरचे कुणाला पाहिजेत? म्हणे मलाच पाहिजेत. पाय नाही तर तुला बूट पाहिजेत, तुम्ही बूट द्यायचं काम करा. देवाच्या प्रिय लोकांनो, हा अपंग व्यक्ती तिथं बसलेला आहे आणि बुटाच्या दुकानातला तो शॉप मधला व्यक्ती फक्त बूट आणायला वळाला आणि देवाने या व्यक्तीला नवीन पाय दिले. ऐकायला थोडं जड आहे, पण ज्यांचा देवावर भरोसा आहे ना त्यांच्यासाठी देव असाधारण चमत्कार करतो. हालेलुया. त्याने विश्वासाने बूट घेतले. आज देव पण तुम्हाला काहीतरी करायला सांगणार आहे. कुठली गोष्ट तुमच्यासाठी कठीण आणि अवघड आहे, आज रात्री ती गोष्ट तुम्हाला प्राप्त झालीच आहे असं वागायला सुरुवात करा. कुठल्या गोष्टीत तुम्ही उणे आहात, कुठल्या स्ट्रगल मधून रोज चाललेले आहात, माझा नवरा कधीच नाही सुधारणार, आखी करंजी सुधरेल पण हा नाही सुधारणार, माझ्या हातच्या करंज्या खातो पण तरी नाही सुधारला. काही लोकांनी ना मन बनवून ठेवलंय की हा नाही सुधारणार, पण धन्य आहेत ते लोक जे म्हणतात याला सुधारावं लागेल कारण माझ्या देवाकडे मी प्रार्थना करत आहे. तुमची प्रार्थना तुमचा परमेश्वर ऐकणार आहे. प्रियांनो, तो अतूट विश्वास, तो पक्का विश्वास आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. परमेश्वराने नोहाला सांगितलं, उत्पत्तीचा 6वा अध्याय 13 ते 14 वचन, 2 वचन आपण पाहूया. जेनेसिस चॅप्टर 6 वर्सेस 13 and 14. उत्पत्ती 6वा अध्याय 13 आणि 14 वचन. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे. पापच वाढलं होतं ना तेवढं, कारण त्यामुळे पृथ्वीवर जाच जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर. कुठलं लाकूड वापरायचं आणि काय बनवायचं, लांबी रुंदी उंची सगळं सगळं तंतोतंत देवाने सांगितलं. गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. देवाचा शब्द नोहाकडे आलेला आहे, तारू तयार कर. बाकीचे बघणारे हाच विचार करत असतील, या म्हाताऱ्याला काहीतरी वेळ लागलंय, पाऊस येणार आहे म्हणतो, अरे पण असा पाऊस कधीच आला नाही. नोहाने हा विचार केला नाही की लोक मला काय म्हणतील. आजकाल आमचा जास्त वेळ ह्याच्यात जातो, लोक काय म्हणतील, ह्याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल, ह्याच्यात अख्खं जीवन निघून जातं. आज आम्ही विचार केला पाहिजे, माझ्या देवाला काय वाटेल. माणसं नाराज झाले तरी चालेल, पण देवाला कधी नाराज करू नका. कधी तुमच्या बोलण्यात वागण्यात कधी देव नाखुश होईल असं कधी वर्तन करू नका. प्रियांनो, आज आमच्या जीवनाला खरा आकार देणारा आमचा परमेश्वर आहे. नोहाने विचार केला की जर माझा देव मला तारू बनवायला सांगत आहे तर मी तारूच बनवणार आणि तो जसं सांगतोय तसं मी बनवणार. देवाच्या दासाने तारू बनवलं. सगळे पशु पक्षी प्राणी तारवात आले. नोहा आणि त्याचा परिवार तारवात आला आणि जसे सगळे आत आले, परमेश्वराने त्या तारवाचं दार जे आहे ते बंद करून टाकलं. आता जेव्हा देवाने ते दार बंद केलं, आकाश आणि कपाट उघडली. असा पाऊस चालू झाला 40 दिवस आणि 40 रात्र. जे हिनवणारे होते, जे वाईट बोलणारे होते, ते सगळे पाण्याच्या खाली आणि नोहाचं तारू वर वर चाललं होतं. हालेलुया. जे तुम्हाला तुच्छ लेखतील त्यांच्या नजरेसमोर देव तुम्हाला उंच करणार आहे. हालेलुया. त्याच्यामुळे अपमानाची भीती बाळगू नका. कोणी तुमचा तिरस्कार करतं किंवा द्वेष करतं त्याची भीती बाळगू नका. फक्त देवाच्या मनाला काय आवडतं ते करायला सुरुवात करा. या नोहाने विश्वास ठेवला की माझी मेहनत वाया जाणार नाहीये.
तारू ज्याने बनवायला सांगितलं त्याचं मी ऐकणार आणि त्याचंच त्याने ऐकलं. प्रभूची स्तुती असो. देव आज रात्री तुम्हाला काय प्रेरणा देत आहे, परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे, आधीच त्या गोष्टींवरती विश्वास ठेवा, म्हणजे येत्या दिवसात त्या गोष्टी पूर्ण होतील. हालेलुया. काही लोकांना देव सांगतो तुला मी परदेशात घेऊन जाणार आहे. कुठं? सेवेसाठी, जॉबसाठी, काही असो. आणि तो माहिती आहे का, साधं पासपोर्ट काढत नाही. पासपोर्ट सोडून द्या, त्याचं त्या रॅशन कार्डमध्ये नाव लवकर नसतं. हा कसा जाणार आहे? गाढवाच्या शिंगरावर बसून जाणार आहे का फॉरेनला? दर्शन बघितल्यानंतर त्या दर्शनाबद्दल तुमच्या मनात आपुलकी पाहिजे. आपल्या विजन वरती प्रेम करायला शिका. माझ्या प्रभूने सांगितलंय मला असं करायचंय, त्या तुमच्या दृष्टांतावरती प्रेम करा आणि ते झालंच आहे असं समजून पाऊल पुढे टाका. प्रभू तुमचं पाऊल यशस्वी करणार. प्रभू तुम्हाला यशप्राप्ती देणार आणि जे प्रभूने तुमच्यासाठी सांगितलंय ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. बोलो येशू मसीह की. साधारणतः एक 24-25 वर्षांपूर्वी मोबाईल फोनवरती जेव्हा फोन यायचे त्याला जवळपास एक 30-35 रुपये 1 मिनिटाला इनकमिंगला लागायचे. म्हणजे कुणी 1 रुपयाचा ठोकळा टाकून कॉल करायचे, आपले 30-40 रुपये गेले समजा. कोणी मोबाईल वापरत नव्हतं. त्या काळात देवबापाने मला सांगितलं की मी तुला मोबाईल फोन देणार आहे. बोलो येशू मसीह की. मी नेहमी माझ्या लायकीपेक्षा जास्त मागतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. मी कसं काय प्राप्त करणार आहे? देव सांगतो माग तू, मी तुला देऊ शकतो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्रभूला म्हटलं मला मोबाईल फोन पाहिजे. प्रभूने सांगितलं मोबाईल घेऊ नको, एक फक्त कवर घे. रिकामं कवर इथं लावायचो आणि घरात फिरायचो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आणि हेच म्हणायचो ह्याच्यात मोबाईल आहे. हालेलुया. आणि देवाने त्याच्यात मोबाईल दिला. एखादी गोष्ट जगासाठी महाग असेल, नको ते खूप महाग आहे. देवासाठी काय महाग आहे? देवासाठी काय महाग नाही. देवासाठी काय महाग आहे? सगळे देवासाठी स्वस्त आहे. सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या आहेत. आकाशातले तारे मोजता येतील का? तारे नाही मोजतात. बरं कधी असं ऐकलं का, हे टाटा साहेब आता गेले त्यांनी म्हणा, किंवा हे अंबानी फॅमिली, वॉरन बफे, बिली गेट, ह्या श्रीमंत लोकांपैकी कधी कोणी एक तारा विकत घेतलाय? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जगातले सगळे श्रीमंत लोक एकत्र आले ना, पैसा एकत्र केला आणि म्हटले एक तारा घ्यायचा आकाशातला, तरी ते घेऊ शकत नाही, कारण त्यांची लायकी नाहीये. जगातले श्रीमंत लोक एकत्र येऊन आकाशातला एक तारा घेऊ शकत नाहीत. पण तुमच्यासाठी एक बातमी सांगतोय, सगळे तारे आपल्या बापाचे आहेत. मग आपला देव गरीब आहे? आमचा देव गरीब नाहीये प्रियांनो, गरीब नाहीये, धनवानांचा धनवान आहे तो. बरं कधी असं झालंय का की बाप करोडपती आणि मुलगा रस्त्यावर भीक मागतोय, 2 रुपये द्या हो, 2 रुपये. बाप कोण आहे? राजाचा मुलगा रस्त्यावरती भीक मागेल का कधी? शक्यच नाही. तुम्ही राजाची नाही, तुम्ही राजांच्या राजाची लेकरं आहात. मग ज्या वेळेस तुम्ही विश्वासाने एखादी गोष्ट त्या परात्पर देवाकडे मागता, तुम्हाला खात्री असली पाहिजे की माझ्या प्रार्थनेचं उत्तर माझा प्रभू मला देणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस तुमच्या जीवनामधल्या अडचणी अडखळणं तुम्ही पाहता, आधी धन्यवाद द्यायला सुरुवात करा. ज्या वेळेस तुम्हाला अपेक्षा आहे देवाकडून एखाद्या आशीर्वादाची, त्या आशीर्वाद मिळण्याच्या आधी प्रभूचं गौरव करायला सुरुवात करा. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ज्या वेळेस ना लाजर मेला होता, योहानाच्या 11व्या अध्यायामध्ये, पटकन वाचतो ऐका. येशू ख्रिस्त त्या बेथानीमध्ये आलेला आहे. सगळी सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे. मार्था रडतीये, मरिया रडतीये. मार्था धावत प्रभूकडे आधी येते आणि म्हणते, प्रभू जर तू इथं असता तर माझा भाऊ
मेला नसता काय. इथं आलाय ना येशू, येशू आला की हालात बदल जाते हैं. हालेलुया. हालात बदल जाते हैं यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से. तू इथं असता नसता काही बोलूच नको आता. येशू आलाय ना म्हणजे चमत्कार आलाय. येशू आलाय ना आशीर्वाद आलाय. येशू आलाय ना चिन्ह चमत्कार आले. येशू आला ना तुझी बरकत आली आहे. येशू आला अंधारातल्या लोकांसाठी प्रकाश आला. येशू आला जीवनाची भाकर आली. येशू आला सैतान पळून गेला. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. येशूच्या येण्यानेच परिस्थिती बदलते. तू इथं असताना नसताची भाषा त्याला करू नका. आणि मग काय काय परिस्थिती आहे. येशू त्यांना विचारतो कुठं ठेवलंय त्याला. सगळ्यांना वाटतं अरे लय भारी दोस्त होता एकदम येशूचा. लाजर गेला आता येशू तिकडे जाऊन रडणारा कबरेकडं. तुम्ही रडा, तो हसणार आणि हसवणारा देव आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो पहा 38 वचन योहान 11:38. येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था म्हणाली प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल. बहीण काय म्हणते. घरातलेच लोक अशा असतात. येशू ख्रिस्त म्हणतो धोंड काढा आणि सख्खी बहीण काय म्हणते दुर्गंधी सुटली असेल, त्याला दुर्गंधी येत असेल. सख्खी बहीण म्हणत आहे त्या आपल्या भावाविषयी लाजराविषयी प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय. ह्यावरून मृताला ठेवले होते तेथून त्यांनी धोंड काढली. बघा आता सिच्युएशन काय. सगळा जमाव तिथं जाऊन पोहोचलाय त्या कबरेजवळ. धोंड काढा. लोकांनी लोटून धोंड बाजूला केली. आता धोंड बाजूला केलेली आहे, कबर उघडलेली आहे आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त उभा. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, वर म्हणजे स्वर्गाकडे दृष्टी केल्याने म्हटले हे बापा तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. हे बापा तू माझा ऐकणार आहेस म्हणून नाही, तू मुर्द्याला उठवणार आहेस म्हणून नाही. ऑलरेडी तू माझे मग आम्ही का नाही प्रार्थना करत अशी. मुर्दा उठवण्याच्या आधी प्रभू म्हणतो की हे बापा तू माझ्या ऐकले आहेस. आधी देवाशी कनेक्शन करा मग प्रॉब्लेम कडे बघा. हे बाप्पा तू माझ्या ऐकले आहेस. आणि मग कबरेकडे वळून तो म्हणाला लाजरा बाहेर ये. लाजरा येशूचा एक शब्द ज्या शब्दाने सगळं निर्माण झालं. येशू स्वतः देवाचा शब्द आहे. शब्दाचे शब्द मूल्यवान आहेत आणि तो म्हणतो लाजरा बाहेर ये. आता मेलेला मुर्दा जीवन झाल्याने विचार करतोय आता इथं श्वास घेत बरं राहिलो असाच फक्त पडून राहिलो तर ज्याने आज्ञा दिलीये त्याच्या आज्ञेचा सन्मान होणार नाही. लाजराला फुल पॅक बांधलेलं आहे आतमध्ये कबरेत. उठून बाहेर जायचंय. कसला चालला असेल माहिती का तो. मुर्द्याला बाहेर यावं लागलं. किती लोक आमेन म्हणतील. जो स्वतः मरणातून उठतो तो मुर्दे उठवणारा देव आमचा परमेश्वर आहे. त्याच्या शब्दात ताकद आहे, त्याच्याकडे असीम सामर्थ्य. एक आवाज लाजरा बाहेर ये, मुर्दा बाहेर आला. देवाच्या प्रिय लोकांनो लाजराला उठवण्याआधी येशूची ही प्रार्थना आहे की हे देवा तुला धन्यवाद माझं ऐकलंयस तू. आज कुठली समस्या घेऊन तुम्ही प्रभूकडे आलायत. जे वचन आज आपण सगळ्या गोष्टी ऐकल्या त्याचा सगळ्या गोष्टींचा सारांश. तुमचं आजचं चॅलेंज काय मागत आहात तुम्ही. तुमचं आरोग्य असो, घरातली समस्या असो, अडचण असो, आर्थिक अडचण, काहीही समस्या असो, आज मनात एक पक्क डिक्लेरेशन करायचे की प्रभू तू माझे ऐकले आहेस. हालेलुया.
ज्या गोष्टी गेल्या अनेक वर्षात तुम्ही पाहिल्या नसतील त्या आशीर्वाद या दिवसात तुमच्याकडे धावत येत आहेत. ते आशीर्वाद तुमच्या घराकडे येते. तुमचा परिवार देव आशीर्वादित करत आहे. तुम्ही तयार आहात का? विश्वासाने घोषित कराल तुम्ही तयार आहात का? आपलं लक्ष देवाकडे केंद्रित करूया आणि ही वेळ आहे की त्या प्रभूकडे आम्ही प्रार्थना करावी. स्वर्गीय बापा, आम्ही तुझे उपकार मानतो. आज रात्री आमची भेट घेतलीस देवा. असाध्य आजार येशू तुझ्या स्पर्शाने तू काढून टाकलेस. नवीन जीवन दिलं. तुला धन्यवाद देतो. आज नंतर तुझे लोक निराश राहणार नाहीत. तुझे लोक आनंदाचा जयघोष करतील आणि यश संपादन करतील अशी कृपा दृष्टी केली. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नामात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या.